न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। तालुक्यातील डोमगाव येथील 5 लाभार्थ्यांनी रमाई आवास योजना सन 2021 आणि 22 अंतर्गत बोगस रेशन कार्ड दाखवून घरकुल योजनेचा लाभ घेतला। या अनुषंगाने धाराशिव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांनी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते। धाराशिव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली। आता संबंधित गटविकास अधिकारी यांच्यावर धाराशिव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक कार्यवाही करणार काय, असा प्रश्न उपस्थित होतोय। परंडा तालुक्यातील डोमगाव येथील दीपक उमराव गायकवाड यांनी 6 फेब्रुवारी 2024 रोजी तक्रार अर्ज केला होता। डोमगाव येथील बलभीम दशरथ शेंडगे, वाल्मिकी भानुदास चव्हाण आणि मुक्ता मोहन चव्हाण यांना रमाई आवास योजनेअंतर्गत यापूर्वी घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे। त्यानंतर त्याच कुटुंबातील अनुक्रमे तुकाराम बलभीम शेंडगे, अशोक वाल्मिकी चव्हाण, विनोद वाल्मिकी चव्हाण, लक्ष्मण मोहन चव्हाण आणि ज्ञानेश्वर मोहन चव्हाण या 5 लाभार्थ्यांनी शासनाची फसवणूक करून खोट्या रेशन कार्ड आधारे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ घेतला, अशी तक्रार देण्यात आलेली आहे। तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार शिधापत्रिका आणि तहसीलदार परंडा यांच्या पत्रानुसार लाभार्थ्यांनी सादर केलेल्या शिधापत्रिका या तहसील कार्यालय परंडा यांच्या कार्यालयाकडून वितरित करण्यात आलेल्या नाहीत, असे कळवले होते। यावरून तक्रारदार यांनी सादर केलेल्या पुराव्यावरून डोमगाव येथील 5 लाभार्थ्यांनी बनावट शिधापत्रिका आधारे घरकुलाचा लाभ घेतल्याचं दिसून आलं। 14 फेब्रुवारी 2024 रोजी धाराशिव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांनी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांना पत्र काढून 5 लाभार्थ्यांचे मूळ प्रस्ताव, शिधापत्रिका, तहसीलदार यांनी दिलेल्या माहिती अनुषंगाने शासन नियम, निकष आणि अटीनुसार सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते। परंतु धाराशिव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली। आता संबंधित गटविकास अधिकारी यांच्यावर धाराशिव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक कार्यवाही करणार काय, अशा प्रश्न उपस्थित होत आहे। यावर तक्रारदार यांनी येत्या 15 दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। मौजे डोमगाव तालुका परंडा येथे रमाई आवास योजना घरकुल योजना 2021-22 मध्ये 75 लाभार्थी मागासवर्गीय कुटुंबातील मंजूर झालेले होते। त्यापैकी डोमगाव ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरातीलच 5 लाभार्थी मंजूर करून बाकीचे लाभार्थी हे स्थलांतरित बाहेरगावी राहत आहेत असा भास करून ग्रामसभेचा ठराव घेऊन चुकीच्या पद्धतीने वरिष्ठ कार्यालयास माहिती देऊन 70 घरकुलं नामंजूर केले व 5च लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली। ते पण 5 लाभार्थ्यांना पूर्वी त्यांच्या कुटुंबात बलभीम दशरथ शेंडगे, वाल्मिकी भानुदास चव्हाण, मुक्ताबाई मोहन चव्हाण यांना पूर्वी लाभ मिळालेला असताना त्यांच्याच मुलांना तुकाराम बलभीम शेंडगे, अशोक वाल्मिकी चव्हाण, विनोद वाल्मिकी चव्हाण, लक्ष्मण मोहन चव्हाण व ज्ञानेश्वर मोहन चव्हाण यांना एकाच कुटुंबात 5 घरकुले मंजूर करून ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी चुकीची माहिती देऊन त्यांना मंजूर केलेला असून त्यांचं रेशन कार्ड एकत्रित कुटुंब असून बोगस रेशन कार्ड त्यांनी तहसीलदार यांच्याकडून घेतलेले होते आणि त्या बोगस रेशन कार्डाची चौकशी व्हावी म्हणून आम्ही 24/11/2023 रोजी पंचायत समिती BDO साहेबाकडे तक्रार केली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने BDO साहेबांनी तहसीलदार साहेबांना पत्र मागवून घेतले की हे रेशन कार्ड बोगस आहेत किंवा कसे। त्याच्या अनुषंगाने तहसीलदार साहेब परंडा यांनी रेशन कार्ड बोगस आहेत असे कळवलेले असताना BDO साहेब यांनी लाभार्थ्यांना वसुलीचे नोटीस काढले आणि वसुलीचे नोटीस काढलेले असताना नंतर कोणाही राजकीय पुढाऱ्याच्या दबावापोटी किंवा त्यांचा हस्तक्षेप करून या ठिकाणी त्यांना पुन्हा हप्ता वितरित केलेला आहे। तरी हा 70 लोकांवर, इतर कुटुंबातील 70 लोकांवर जाणून बुजून अन्याय झालेला असून हे बोगस रेशन कार्ड असताना व यांना यापूर्वी घरकुलाचा लाभ मिळालेला असताना सुद्धा यांना हप्ता वितरित केलेला आहे। तरी आमचं म्हणणं असं आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। त्या रेशन कार्डाची रॅकेट, त्याच्या पाठीमागे कोण अधिकारी आहेत, कोण राजकीय वरदहस्त आहेत यांची सखोल अशी पोलीस स्टेशन परंडामार्फत चौकशी होऊन जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जे झालेले हप्ते वितरित केलेले आहेत ते वसूल करण्यात यावेत अशी आमची सर्व डोमगाव ग्रामस्थांची या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांची सर्व तक्रारदारांची मागणी आहे। परंडा तालुक्यात बोगस रेशन कार्ड देण्याची बरीच प्रथा झाली, तर ज्यांनी रेशन कार्ड दिल्यात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावा हीच आमची विनंती आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा बोगस कार्ड देणारं, यांच्या मागचं जे राकेट आहे ते पकडण्यात यावा एवढीच अपेक्षा आहे। रेशन कार्डची बऱ्याच वेळा आम्ही तक्रार दिली
पण ह्याची कुणी दखल घेतली नाही अधिकाऱ्यांनी. बऱ्याच वेळा म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याला आम्ही लेखी तक्रार देऊन सध्या टाळवाटाळ इकडे तिकडे केले, पण ते खसून चौकशी करावी आणि ज्यांनी काही रेशन कार्ड डुप्लिकेट दिलेत त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. नाहीतर संपादक आशुतोष बनसोडे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.